मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू। मातोश्रीवर रणनीती ठरली। 12 उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या। महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रिया सुरू। 4 सदस्यीय प्रभागांना प्राधान्य। मुंबई महापालिका वगळता इतर महानगरपालिकेची प्रभाग रचना बदलणार। जरा धीर धरा, काही लोकांना जाण्याची घाई लागली आहे, निलेश लंके यांचं वक्तव्य। कोणाचाही बाप काढणं चुकीचं। मुख्यमंत्री फडणवीसांची नितेश राणेंना समज, तर सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय, नितेश राणेंनी केलं होतं वक्तव्य। पंतप्रधान मोदींकडून सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस। परदेशात गेलेल्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींना परदेशवारी संदर्भात माहिती। डोंबिवलीत पुन्हा ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आल्याची चर्चा। डोंबिवली पश्चिमेकडील मनसे शहर अध्यक्ष राहुल कामत यांच्याकडून ठाकरेंच्या प्रकाश तेलगोटेंसह कार्यकर्त्यांची भेट। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपेंच्या नावाची चर्चा। काल जयंत पाटलांकडून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे संकेत। जयंत पाटील राजकारणातला संपलेला विषय। दिवा विस्ताना मोठा होतो तशी त्यांची अवस्था। गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर टीका। मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती रवींद्र घुगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार। सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊ नका, सीमा हिरेंची फडणवीसांसह बावनकुळेंकडे मागणी। सीमा हिरेंकडून मुंबईत फडणवीसांची भेट। रायगड किल्ला परिसरातील धनगर समाजातील 24 लोकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा। पडळकरांनी नोटीस फाडून टाकल्या। 14 तारखेला पडळकर कार्यकर्त्यांसह रायगडावर जाणार। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं 4थ्या दिवशीही अन्नत्याग आंदोलन। आज जरांगे भेटणार, तर काल पवार आणि बावनकुळेंचा बच्चू कडूंना फोन। स्थानिक प्रश्नांसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा। अंबादास दानवे ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होणार। पाकिस्तानने पुन्हा कुरापती केल्यास पाकिस्तानात घुसून प्रत्युत्तर देऊ, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा थेट इशारा। राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 4ही आरोपींकडून गुन्हा कबूल। पत्नी सोनमनेच बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीची हत्या घडवून आणली, मेघालय पोलिसांचा दावा। पुण्याच्या इंदापुरातील पोलीस हवालदार विष्णू केमदारणे बेपत्ता। केमदारणेंच्या चिठ्ठीतून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणेंवर धमकी दिल्याचा आरोप। महाराष्ट्रात नव्या 89 कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 32, पुण्यात 23 तर ठाण्यात 3 रुग्णांची भर। राज्यात सध्या 615 सक्रिय रुग्ण। 24 तास अगोदरच वेटिंग लिस्टचा चार्ट तयार होणार। तिकीट बुकिंगमध्ये भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय। बिकानेर नंतर देशाच्या इतर भागात ट्रायल होणार। सोन्यात 300 रुपयांची तर चांदीच्या दरात 2200 रुपयांची वाढ। सोनं 98,965 रुपये तोळा, तर चांदी 1,10,000 पीओपी मूर्ती विसर्जनासाठी नवे धोरण येणार। काही मंडळांना धोरणात दिलासा मिळणार, सूत्रांची माहिती। शुक्रवारनंतर राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता। पावसाअभावी पेरण्यांची घाई न करण्याचा सरकारचा शेतकऱ्यांना सल्ला। सोलापूरच्या बार्शीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। 2.5 एकरवरील केळी पिकांचं नुकसान। 20 ते 25 लाखांचं नुकसान भरपाई देण्याची मागणी। द्रव ऑक्सिजन गळतीमुळे ॲक्सिओम 4 मोहीम पुढे ढकलली। दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यावर प्रक्षेपणाची नवी तारीख ठरणार। मोहिमेत अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात 14 दिवस घालवणार। 2025च्या अखेरपर्यंत लोकसंख्या 1.46 अब्जापर्यंत पोहोचणार। भारताच्या लोकसंख्येबाबत संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात समोर। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।